नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम सगळ्यांनी मला जे भरभरून प्रेम दिलंय त्याबद्दल खूप 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 सारे तुमचे आभार। आज या ठिकाणी आपण आपल्या या लेक्चरमध्ये तुमच्या मनात जे काही प्रश्न येतं ते सगळ्यांचं काय करणार आहे, उत्तर देणार येतं। पण तुम्हाला मी अगोदरच सांगितलंय की आपला टेलिग्राम चॅनल असेल, आपला यूट्यूब चॅनल असेल, तुमच्या फायद्याशिवाय तुमचा एक सुद्धा मिनिट मी जास्त कशाशी साची घेणार नाही। म्हणजे काय तर मग सगळ्यात पहिला प्रश्न आपला आहे की आपल्याला एक प्रश्न सोडून त्याच्यातून हे शिकायचंय की आपल्याला सायन्स सोप्या भाषेत शिकायचंय म्हणजे नक्की काय करतोय आपण। त्यासाठी यामध्ये पहिल्यांदा एक 5 मिनिटांमध्ये हा प्रश्न सोडू, तो कशा प्रकारे लक्षात ठेवायचा ते पाहू आणि त्यानंतर तुमच्या थोड्या प्रश्नांची उत्तरं, म्हणजे हा व्हिडिओ फक्त 10 ते 15 मिनिटाचा असेल, त्याच्यात तुमच्या बऱ्यापैकी 90% शंका संपतील आणि माझाही ताण कमी होईल। जे मला तुम्ही कॉल मेसेज करून सारखं विचारताय सर हे सर ते, सगळे उत्तर तुम्हाला या ठिकाणी मिळून जातील। पहा, हा आयोगाने 2 वेळेस रिपीट प्रश्न विचारला। पहा, हा एक प्रश्न आणि हा म्हणजे प्रश्न तोच आहे, रिपीट विचारला। काय येतं, ह्या आपल्या बॉडीमध्ये युरिन फॉर्मेशनच्या स्टेप्स आहेत, म्हणजे मूत्र निर्मिती कशा प्रकारे आपल्या बॉडीमध्ये होते त्याच्या या स्टेप्स आहेत। मग तुम्हाला जर सायन्स अवघड वाटतं, मग तुम्हाला हे का अवघड वाटतं, कारण पहा मानवाच्या शरीरात नेफ्रॉन्स मध्ये युरिन बनवण्याचा योग्य घटनाक्रम सांगा। पर्यायामध्ये पहा रिअब्सॉर्प्शन, सिक्रेशन, अल्ट्राफिल्ट्रेशन, सिलेक्टिव्ह, ट्युब्युलर, अवघड शब्द येतं। मग तुम्हाला आता हे पाठ करायचंय का, तर नाही। अल्ट्राफिल्ट्रेशन, ट्युब्युलर, सिक्रेशन हे असं क्रम पाठ करायचंय का, नाही। जिथं पाठ करायचंय आणि पाठ राहत नाही तिथं मी तुम्हाला ट्रिक सांगत असतो 100%, बरोबर। पण हे पाठच नाही करायचं, मग कसं लक्षात राहील। हा तर प्रश्न परत ऍज इट इज रिपीट झालाय, मग परत रिपीट होतोय म्हणजे हे इम्पॉर्टंट आहे। मानवी उत्सर्जन संस्था म्हणजे ह्यूमन एक्सक्रीटरी सिस्टीम मधला हा प्रश्न आहे। मग हा प्रश्न पाठ नाही करायचा म्हणता तुम्ही, कळतही नाही, मग काय करायचं। कुठल्याही बुक मध्ये किंवा कुठल्याही इंटरनेटवर जर पाहिलं नेफ्रॉनचं स्ट्रक्चर असं येतंय, मग आम्हाला तर काहीच कळत नाही, मग काय करायचं। मग सायन्स आपल्याला सोप्या भाषेत शिकायचं म्हणजे त्या प्रश्नाचं उत्तर कधीच तुम्ही विसरणार नाहीत। अशा प्रकारे आपण आता हे घेऊया। सगळ्यात पहिली गोष्ट, दररोज आपण चहा पितो, बरोबर आहे। काही जण पित नाही तर अपवाद सोडून द्यायचा, सायन्सला प्रत्येक गोष्टीला अपवाद असतो। एखादी गोष्ट सांगितली त्याला अपवाद असतोच। सगळेजण चहा पितात, बऱ्यापैकी जण गावाकडून येतं, त्यामुळे हे जे उदाहरण मी तुम्हाला सांगतोय ते तुमच्या लक्षात येणार आहे। चहा म्हणजे गावाकडच्या भाषेत आपली कप आणि त्याच्या खाली बशी, बरोबर। मग ज्या वेळेस आपल्या घरी आई आपली चहा गाळणीने गाळून आपल्याला देते, बरोबर आहे, तर त्या गाळणीमध्ये काय शिल्लक राहतं, चहा पत्ती शिल्लक राहते, बरोबर। खाली कपामध्ये चहा गाळला जातो। क्लिअर, याच्यात काही तुम्हाला शंका नाही। दुसरी गोष्ट, मग चहा जरी गाळणीतून गाळून घेतला आणि तुम्ही ज्यावेळेस चहा संपवता, शेवटी बशीमध्ये थोडी पत्ती शिल्लक असते का नाही, 100% असते। मग आता जर गाळलं होतं तरी पण त्याच्यामध्ये चहापत्ती आली की नाही, बरोबर आहे। मग एक्झॅक्ट हाच कन्सेप्ट, अशाच प्रकारचं स्ट्रक्चर कशासाठी आहे, ह्या नेफ्रॉनसाठी आहे, जे की तुम्हाला अवघड वाटतंय ते आपण सोपं करून कसं शिकणार आहे। पहा, बॉडीमध्ये असलेल्या ग्लोमेरुलसद्वारे रक्तातून, आपलं जे रक्तवाहिन्या आहेत त्याच्यातून बोमन्स संपुटात काय केलं जातं, आपल्या शरीराला, आपल्या बॉडीला नको असलेले पदार्थ गाळले जातात। जसं ग्लोमेरुलसने केलं गाळणीचं काम आणि या बोमन्स संपुटाने केलं कपाचं काम। कप इन द सेन्स बोमन्स संपुट आणि गाळणी म्हणजे ग्लोमेरुलस। ते सगळं आपण आपल्या चॅप्टर मध्ये व्यवस्थित केलंय। मग इथं गाळलं गेलं, बरोबर। इथं एक छोटंसं होतं JGA, जक्स्ट्रा ग्लोमेरुलर ॲपॅरेटस। हे किती गाळायचं, कसं गाळायचं याच्यावरती नियंत्रण ठेवायचं। मग आता पहा, याच्यातून नको असलेले पदार्थ इथं गाळले गेले, काय केले, गाळले गेले, बरोबर। मग हे स्ट्रक्चर आहे नेफ्रॉनचं आपल्या भाषेतलं, हे इथं गाळले गेले म्हणजे पहिली स्टेप काय झाली, गाळणे, म्हणजे फिल्ट्रेशन। पहिल्यांदा काय झालं,
फिल्टर झालं, फिल्ट्रेशन झालं. मग पहिल्याच टप्प्यामध्ये गाळलं तर प्रॉपर नको असलेले पदार्थ गाळले गेले म्हणजे त्याच्यात आपल्या शरीराला आवश्यक असणारे घटक नसतील का? 100% असतील. एवढं परफेक्ट तिथं गाळणं फिल्टर झालेलं नाही. मग आपल्या शरीराला आवश्यक असणारे जीवनसत्वे, अमिनो आम्ले, वेगवेगळे खनिज, लोह, विटॅमिन्स हे सगळे पदार्थ सुद्धा तिथं गाळले गेले. जसं आपण गाळलं तरी चहापत्ती खाली काहीतरी जाते तसं महत्वाचे काही पदार्थ इथं गेले. मग ते परत आता आपल्या हे जे नेफ्रॉनचं स्ट्रक्चर आहे याला ब्लड वेसल अशा प्रकारे कशा असतात, अशा प्रकारे त्याला घेरा घातलेला असतो. पण ते काय करतं, परत आपल्या शरीराला आवश्यक असणारे पदार्थ रिॲब्सॉर्ब करतात. काय करतात? रिॲब्सॉर्प्शन म्हणजे काय? पुनः शोषण. बरोबर आलं लक्षात? पुनः शोषण करतात. परत शरीरात वरती आलेल्या पदार्थात परत पण असे काही पदार्थ राहतात की जे आपल्या बॉडीला नको येतं, ते परत सिक्रेट केले जातात, परत याच्यात टाकले जातात. त्याला म्हणायचं सिक्रेशन किंवा स्रवणे. आणि हे सगळं झाल्यावर फायनली जे आपल्या बॉडीला नकोय असं मूत्र तयार होतं आणि जे युरेथ्राद्वारे बाहेर टाकलं जातं. म्हणजे याला फायनल स्टेज झाली उत्सर्जन म्हणजे एक्सक्रीशन. बरोबर. मग आता या स्टेप्स परत कधी विसरताल का? सगळ्यात पहिलं फिल्टर केलं, फिल्ट्रेशन नंतर काही महत्वाचे पार्ट गेले आपल्या बॉडीतले, ते आपल्याला परत लागत होते, ते आपण परत रिॲब्सॉर्ब केले, पुन्हा शोषण केलं. परत अशाही काही गोष्टी राहिल्या की ज्या नको येतं शरीराला, त्या परत आपण सिक्रेट केल्या म्हणजे स्रवलो आणि परत शेवटी बाहेर मूत्र तयार झालेलं शरीराबाहेर टाकलं गेलं. मग या स्टेप्स आहेत त्यांनी कसंही फिरून कितीही अवघड करून विचारलं तुम्हाला तरी पहा. सिलेक्टिव्ह रिॲब्सॉर्प्शन, रिॲब्सॉर्प्शन पहिलं येईल का? नाही, पर्याय कट झाला. अल्ट्रा फिल्ट्रेशन येईल पहिलं, हे येईल किंवा हे येईल, दोन येतं तसे. त्यानंतर सिक्रेशन 2 नंबरला आहे का? नाही. फिल्टर केल्यावरती रिॲब्सॉर्ब म्हणून पर्याय क्रमांक 3 काय मिळून जातं तुम्हाला? उत्तर मिळून जातं अल्ट्रा फिल्ट्रेशन, रिॲब्सॉर्प्शन आणि सिक्रेशन. चौथी स्टेप इथं त्यांनी दिलेली नाहीये. त्यानंतर मूत्रपिंडाद्वारे होणाऱ्या उत्सर्जन प्रक्रियेतील प्रक्रियांचा क्रम लावा पहा. गाळणे, पुनः शोषण, स्रवणे आणि उत्सर्जन. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर मिळून जातं. हे असं सायन्स म्हणजे सोप्या भाषेतलं सायन्स, ना की मी तुम्हाला हे स्ट्रक्चर समजून सांगायचं. करायचंच काय, आपल्याला काय नीट परीक्षा द्यायची नाही, एवढं डिटेल आपल्याला जायचं नाही, किंवा आपल्याला थेरॉटिकल डिस्क्रिप्टिव्ह पेपर लिहायचा नाही ज्याच्यात मग हे काढायचं, मग ते सांगायचं, मग ते पीसीटी, डीसीटी हे सगळं आपण सांगितलंय आपल्या बॅच मध्ये की कशा प्रकारे ते घेतंय, काय करतंय. पण तुम्हाला हे जर फक्त ह्या फॉर्मॅट मध्ये पाहायला मिळालं तर 100% तुम्हाला काय होतंय ते क्लिक होतंय आणि तुमच्या लक्षात राहते. हा झाला प्रश्न. आता तुमचे इतर प्रश्न, ज्यामध्ये सगळ्यात पहिला प्रश्न आहे नोट्स काल ज्या आपण अपडेटेड 2.0 ह्या नोट्स अपलोड केल्यात ह्याच्यावरती प्रश्न सगळ्यात खूप सारे. काल म्हणजे अक्षरशः तुम्ही तुमच्या प्रेमामुळे चांगलंही वाटतं आणि त्रासही होतो, कारण एवढे मेसेज की सर पहिल्या नोट्स आहेत दुसऱ्या घेऊ का? अरे 100% घ्यायच्या. पहिल्या नोट्स असल्या तरीही दुसऱ्या 100% घ्यायच्या, कारण ह्या अपडेटेड आहेत, त्याच्यात खूप सारे टॉपिक मिस येतं. त्यावेळेस घाई झाली होती, आपण त्याचं प्रूफ रिडिंग केलं नाही, त्याच्यामुळे ह्या नोट्स घ्यायच्या म्हणजे घ्यायच्या. यात कसलीच परत प्रश्न नको की सर माझ्याकडे आहेत, मी वाचल्यात. काहीही असलं तरी आपल्या नोट्स तसंही काय 500 पानाचं पुस्तक नाहीये, शॉर्ट मध्ये येतं, थोड्या येतं नोट्स, 100-125 पानाच्या नोट्स येतं. त्याच्यात तुमचं फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी कम्प्लीट होतंय. एकदम टू द पॉइंट येतं, एक्झामला विचारलं जाईल असंच त्याच्यामध्ये डेटा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, ह्या नोट्सची गरज काय आहे तर गरज आहे रिव्हिजनसाठी किंवा वाचण्यासाठी. म्हणून तुम्हाला ह्या चांगल्याच प्रकारे करायच्या असतील तर तुम्हाला अपडेटेड नोट्सच घ्यायला लागतील. दुसरी गोष्ट आणि दुसरा प्रश्न, सर ह्या नोट्स आम्हाला फक्त सेपरेट घेऊ का? सगळ्यात महत्वाचा प्रश्न, सेपरेट पैसे घ्या पण द्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट, ह्या आपल्या 499च्या टार्गेट बॅच मध्ये, 999च्या फुल लेंथ बॅच मध्ये, 1599च्या राज्यसेवा या बॅचेस मध्ये उपलब्ध केलेल्या आहेत. 3 PDF आहेत, फिजिक्सची एक, केमिस्ट्रीची एक, बायोलॉजीची एक. आता ती सेपरेट का नाही देते आपण? एक तर पहिली गोष्ट, बॅचच्या विद्यार्थ्यांना देणं कर्तव्य ते ठीक आहे. दुसरी गोष्ट, मी जर ती, मला मुलं म्हणतात सर 100 रुपये घ्या, 200 रुपये घ्या, नोट्स द्या. आता मला सांगा, ज्या वेळेस मी हा टॉपिक शिकवला तुम्हाला,
तो टॉपिक तुम्ही बॅच मध्ये पाहताय आणि नोट्स मध्ये एकदम चांगल्या प्रकारे स्पेस दिलेला आहे पहा, ही त्याचीच आहे पहा, मूत्र निर्मितीच्या पायऱ्या आपल्या नोट्स मध्ये दिलेल्या या स्टेप्स आहेत. मग इथं तुम्हाला आजूबाजूला एवढा स्पेस आहे, तुम्हाला मी जी ट्रिक्स सांगतोय ती ट्रिक्स लगेच तुम्ही काय करणार येतं, इथं ऍड करून घेणार येतं. बरोबर, तुम्हाला काहीतरी ट्रिक्स सांगितली, तुम्ही ट्रिक्स ऍड केली, किंवा तुम्ही इथं काय केलं की हा PYQ आहे, हा विचारलेला प्रश्न आहे, कधी विचारलाय, काय करू शकता. किंवा 2-3 मित्र ज्यावेळी डिस्कशन करताय, पहा मुलांनी फोटो पाठवले, डिस्कशन करून आपल्या नोट्स वरती मुलं काम करतायत. मग डिस्कशन करताना कुणीतरी काहीतरी पॉइंट सांगितला तर त्या इथं ऍड करून दिला पॉइंट. असं करून बॅच प्लस नोट्स, काय सांगतोय परत घ्या, बॅच प्लस नोट्स हे ज्या वेळेस तुम्ही एकत्र पाहताल त्यावेळेस तुमचं हे दुसऱ्या अजून एका प्रश्नाचं उत्तर मिळतं की सर नोट्स सफिशियंट आहेत का. तर ज्यावेळेस तुम्ही बॅच पाहताल, नोट्स पाहताल, त्यात व्हॅल्यू ऍडिशन करताल त्यावेळेस त्या नोट्स परिपूर्ण होतील आणि तरच तुम्हाला फायदा होईल. मी जर तुम्हाला फक्त नोट्स दिल्या तर तुम्हाला तो माझ्याकडून तरी वाटतं मला की सॅटिस्फाईड तुम्ही नाही येत, त्यात तुम्हाला ते चॅप्टर संपवण्याचा आनंद होईल, मी नोट्स वाचल्या त्याचंही होईल, पण जर तुम्ही हे दोन्ही सोबत करताय तरच फायदा होईल. त्यामुळे मी त्या सेपरेट उपलब्ध करून दिलेल्या नाहीत. मग दुसरी गोष्ट की बॅच पाहून नोट्स करायच्यात, पण सोबत काही आता PYQ पण पाहतायत. कुठं माझ्या याच्यामध्ये पहा, इतर कुठं पहा, पुस्तकामध्ये वाचा, कुठे वाचा. पण जर तुम्ही त्या PYQ ला पाहिलं, त्याच्यातून काहीतरी तुम्हाला स्वतःलाच तयार झालं की असं असं आहे, त्या नोट्स मध्ये त्या टॉपिकच्या बाजूला तुम्ही ते लगेच काय करताय, तिथं नोट डाऊन करून घेताय. त्यामुळेच हे निवांत स्पेस दिलेला आहे. मग असं करून ज्यावेळेस तुमच्या माझ्या 100 पानाच्या नोट्स अजून त्याच्यात तुमचं व्हॅल्यू एडिशन होईल, त्यावेळेस त्या 100 नाही 1000% परिपूर्ण अशा नोट्स तयार झालेल्या असतील. क्लिअर झालं आता, सेपरेट का नाही घ्यायच्याच नाही का, तर त्याचा फायदाच होणार नाही आणि मग फक्त पाट्या टाकायचं काम आपल्याला करायचं नाही. का पाट्या टाकायचं काम, आता अजून एक सांगतो. आपल्या या नोट्स आहेत पहा, याच्यामध्ये मी एक क्रम दिलाय की असा असा चॅप्टर, त्याच्यानंतर दुसरं, त्याच्यानंतर तिसरं. आता पहा तुम्ही काय करता, आतापर्यंत काय केलं, सगळ्यात पहिलं एक तर रक्ताभिसरण संस्था हा चॅप्टर असतो, किंवा दुसरा पचन संस्था हा चॅप्टर असतो, किंवा बऱ्याच याच्यात पचन संस्थेने सुरुवात होते आणि आपण शेवटपर्यंत जातो, हा क्रम असतो दिलेला. बरोबर आहे. मला तुम्ही सांगायचं मागचे पेपर उचकून पचन संस्थेवरती कधी प्रश्न आलाय, पचन संस्था या टॉपिक वरती माग कधी प्रश्न आलाय तुम्ही शोधायचं. 21,000 मध्ये शोधा, अनालिसिसच्या बुक मध्ये शोधा, आलेलाच नाहीये. मग आपण असं म्हटलं का पचन संस्था करू नका. पचन संस्थेला आपण आपल्या नोट्स मध्ये एकदम खालच्या बाजूला स्थान दिलंय. का, तर आयोग प्रश्न विचारत नाही, आपलं टार्गेटच काय आहे, आपण एकच फॉलो करतो, मी जे शिकवतोय ते आयोगाचे पेपर आणि परीक्षेची डिमांड, आणि हे तुम्हाला सोपं करून कसं पोहोचवता येईल ह्याच फॉर्मॅटमध्ये आपण काम करतोय, ना की याच्या बाहेर जाणारे आपण. माझ्याकडे दुसरा काहीही सोर्स नाहीये. आयोगाचे पेपर, त्याला लागणारे संदर्भ साहित्य, मग ज्यामध्ये सगळ्या प्रकारचे मार्केटमधली पुस्तकं, दिल्लीची प्रकाशनाची पुस्तकं, स्टेट बोर्ड, NCERT सगळं, हे सगळं मी यूज करणार आणि हे सगळं वाचून ते सोपं कसं करायचं आणि ते तुमच्यापर्यंत कसं पोहोचायचं हाच आपला पॅटर्न असणार आहे. मग त्यामुळे तुमच्या ह्या प्रश्नाचं उत्तर आता क्लिअर झालंय. क्रमाच्या बाबतीत तुम्हाला सांगितलंय, टू द पॉइंट, एक्झाम ओरिएंटेड, परीक्षाभिमुख, हे शब्द जे बोलले जातात ना त्याच्या मागे लॉजिक असलं पाहिजे. परीक्षाभिमुख सांगायचं मी आणि पचन संस्था पहिल्यांदा शिकवायची. तुम्ही पण सुरुवातीला पचन संस्था एकदम मस्तपैकी वाचून घेता, श्वास घेतला नाकातून, तोंडातून खाल्लं, अपिगल इपिग्लॉटिस घशामध्ये पडदा असतो, नंतर इसोफॅगसची एवढी लांबी 950 सेंटीमीटर, मग जठरात आलं, मग आम्ल. प्रश्न विचारलाच नाही, मी असं म्हणलं नाही, प्रश्न विचारलाय की पोटामध्ये कुठलं आम्ल असतं, HCl. पण एक प्रश्न कधीतरी 10 वर्षातून एकदा विचारला जातोय, तो टॉपिक तुम्ही पहिल्यांदा घेताय, तो वाचता एवढा आणि शेवटी तुम्हाला आउटपुट मिळताना काहीच लक्षात राहत नाही. म्हणून मी हे क्रम माझ्या पद्धतीने सेट केलेला आहे. तुम्ही तो तसाच वाचावा अशी माझी अपेक्षा आहे. त्यात तुम्ही ते स्वॅप करू शकता, म्हणजे तुम्हाला वाटलं तर तुम्ही खालीवर सुद्धा करू शकता. त्याच्यानंतरचा अजून एक प्रश्न, ह्या नोट्स ज्यावेळेस तुमच्या अशा परिपूर्ण होतील, याच्यामध्ये तुम्हाला प्रॉपर तुम्ही काम करून ह्या असं सगळं डन झालेलं असेल आणि परीक्षेला जाण्यापूर्वी हे जर वाचताल तर 100% तुम्हाला रिझल्ट येईल. 100%, 1000%. का, तर मला सांगा, बऱ्याच वेळेस असं होतं की सायन्स सगळं वाचता तुम्ही, कुठूनही वाचा, कसंही वाचा, पण वाचता, कम्प्लीट करता, ऍट द एंड तुम्हाला काहीच आठवत नाही. हे कसं होतं पहा,
रील सारखं झालं. आता जर मी तुम्हाला विचारलं, भरपूर जणांनी आता हे लेक्चर पाहण्यापूर्वी सुद्धा एक 10 मिनिटं 5 मिनिटापूर्वी सुद्धा खूप सारे रील पाहिले असतील. मला खरंच आठवून सांगा कुठलं रील पाहिलंय. हे जर तुम्हाला मागचे 2 रील आठवले तर तुमची मेमरी एकदम जबरदस्त आहे. आठवून पहा. नाही आठवणार बऱ्याच जणांना, काहींना आठवतील, पण बऱ्याच जणांना 90% लोकांना आपण कुठलं रील पाहिलंय हे अजिबात सुद्धा आठवणार नाही, कारण शॉर्ट टर्म मेमरी त्याला ऍक्सेप्ट करत नाही. म्हणजे तसंच हे तुम्ही सगळं वाचलं पण परीक्षेला जाताना जर रिव्हिजन केली नाही तर काहीच आठवणार नाही. म्हणून ह्या नोट्सची गरज आहे. आता या नोट्स मध्ये मी प्रूफ रिडिंग केलंय. अजून एक प्रश्न येतोय मुलांचा की सर इंग्लिश मीडियम मधून द्या आम्हाला ह्या. आता मी हे जर फक्त म्हटलं गुगलला ट्रान्सलेट करतो आणि तुम्हाला देतो, 1 मिनिटाचं काम आहे माझ्यासाठी ते, पण तसा खेळ आपण करणार नाही, कारण तो ट्रान्सलेट करताना किती चुका होत आहेत, कशा होत आहेत काहीच माहित नसतं आणि होतात 100%. म्हणून त्याला प्रूफ रिडिंग करावी लागते. प्रूफ रिडिंग म्हणजे काय, त्याचं एक एक पेज घेऊन बसणं. एक्सपर्टीज म्हणजे आता आपल्याकडे मेन्स दिलेली माझी सगळी टीम मधली लोक, आजूबाजूची मित्रमंडळी, सगळ्यांना मी बसवून या नोट्सचं एक एक पेज देऊन लाईन टू लाईन चेक करून त्याचं प्रूफ रिडिंग केलंय, त्या परफेक्ट केल्यात, म्हणून द्यायला लेट झालंय. त्या परत डीटीपी वाल्या मॅडम पशी दिवसभर बसून तयार केल्यात आणि त्या तुमच्यापर्यंत दिल्यात. क्लिअर झाले सगळे प्रश्न? सफिशियंट आहेत का? तर हे असं दोन्ही झालं तरच सफिशियंट येतं. दुसरी गोष्ट, फक्त नोट्स का नाहीत कळलं का, क्रम वगैरे कळलं, मार्क का येणार येतं, रिव्हिजन फायनल होणार आहे 100% तुमची. आता याच्या पलीकडचा अजून एक प्रश्न, स्पेशल लेक्चर फोल्डर आपण आपल्या बॅच मध्ये बनवतो, त्याच्यात काय देणार येतं? त्याच्यात तुम्हाला परीक्षेला विचारल्या जाणारी अशी प्रश्न की जी सिलेबस मध्ये कुठं कव्हर होत नाहीत ती दिली जाणार येतं. त्यानंतर नोट्स मध्ये असलेल्या सगळ्या टॉपिकची लेक्चर देणं किंवा सर लेक्चर कुठली बाकी आहेत का, हे सगळ्याचं टेन्शन तुम्ही माझ्यावर सोडून द्या. तुम्हाला परीक्षेला जाण्यापूर्वी एकही टॉपिक, एकही लेक्चर असं राहणार नाही की जे परीक्षेला आहे, कसा तरी त्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट संबंध आहे आणि ते मी शिकवलं नाही, असं होणार नाही म्हणजे नाही. तेवढी जबाबदारी तर मला पण घ्यायला लागेल, कारण परीक्षा झाल्यावर दुसऱ्या दिवशी तोंड परत मला पण तुम्हाला द्यायचंय. त्यामुळे त्याची काळजी नको. PYQ ची बॅच पाहताना सुद्धा जर तुम्हाला काही ट्रिक्स वगैरे मी सांगताना सांगितली तर ती आपल्या नोट्स मध्ये ऍड करायची. म्हणजे मला एवढं सांगायचंय की ह्या सगळ्या गोष्टीतून तुम्ही तुमचा कंबाईनच्या सक्सेसचा ब्रिज, जो सायन्स आणि टेक्नॉलॉजीच्या ब्रिज आहे, त्या दरीत बांधायचा. तो स्वतः तुम्ही बांधताय, ना की मी, ना की कोणी दुसरं. तो ब्रिज तुम्ही बांधताय. कसा बांधताय? बॅच पाहताय, नोट्स वाचताय, व्हॅल्यू ऍडिशन करताय, मित्रांकडून घेताय. फक्त एवढ्या याच्यात एक लक्षात ठेवा, आपण अधिकारी होणार येतं. एक एक शब्द काहीतरी वाचला आणि लगेच मेसेज किंवा कॉल करायचा नाही, सर हे असं आहे, मग हे तुम्ही बॅच मध्ये नाही सांगितलं, नोट्स मध्ये आहे, सगळं दोन्हीकडे कंबाईन सारखं असेल का? मग मला त्या नोट्सच तुम्हाला PDF दाखवून वाचता पण आल्या असत्या लाईन मारून की हे असं असं असं. असं नाही होणार. मी शिकवतोय ते तुम्हाला नोट्स मध्ये ऍड करता येईल किंवा नोट्स मध्ये काही एक्स्ट्रा असेल ते तुम्हाला बॅच मध्ये समजून घ्यावं लागेल. म्हणजे असं एकदम एक्झॅक्ट सेम कॉपी पेस्ट दोन्हीकडे नसेल 100%. नाहीतर तुम्हाला असं वाटेल मग मी त्या नोट्स PDF ठेवल्या असत्या आणि लाईन मारून सुद्धा तुम्हाला शिकवू शकलो असतो. क्लिअर? समजून घेण्याचा मुद्दा, तुमचा ब्रिज तुम्ही स्वतः बांधताय. आणि आता अजून एक, ज्या आपल्या बॅचेस आहेत त्या ऍप मध्ये सगळ्या आहेत. बऱ्याच जणांना हे विचारायचं सर कुठली बॅच घेऊ? 2 बॅचेस ट्रेंडिंग मध्ये आहेत सध्या. PYQ ची बॅच तर आहेच लो प्राइस मधली, पण हाय मधल्या एक 999 ला जी आपण 2000 ची 50% ऑफ मध्ये विकतोय सध्याला, ती 999 ला आहे. आणि एक टार्गेट बॅच 499 ला आहे आणि एक 999 ला आहे. मग ह्या दोन्ही मध्ये कुठली घ्यायची? तर जर तुम्हाला फक्त सध्याची प्रीलियम टार्गेट करायची, प्रीलियम काढायची, तर तुम्ही टार्गेट बॅच घ्या. याच्यात प्रीलियमचे सगळे व्हिडिओ, सगळ्या नोट्स, सगळ्या गोष्टी असतील. यात PYQ ची बॅच नसेल आणि याची व्हॅलिडिटी एक्झाम झाली, गट क ची प्रीलियम की संपून जाईल. क्लिअर? मात्र जर तुमचा फायनान्शियली काही इश्यू नसेल, पैशाचे वगैरे प्रॉब्लेम नसेल, तर तुम्ही, मी सजेस्ट करेल 999 ची बॅच घ्यावी. जेणेकरून काय होईल की तुम्हाला त्याच्यामधून एक गोष्ट लक्षात येईल की 999 मध्ये 1 वर्षाची व्हॅलिडिटी, PYQ ची बॅच आणि इतरही सगळं डेटा प्री प्लस मेन्सचा, जी की मेन्सला आपण रिव्हिजन बॅच घेतली होती ती आता आपण डिटेल घेणार आहे. ह्या सगळ्या कंबाईन गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये मिळतील. पण तरीही मी तुम्हाला असं म्हणणार नाही की हीच घ्या किंवा तीच घ्या. 499 ची बॅच सुद्धा सेम आहे. ती टार्गेट बॅच म्हणून तुम्ही प्रीलियम साठी यूज करू शकता. बाकी PYQ च्या बॅचेस, बाकी इतर बॅचेस आहेत. चला आजच्या लेक्चर मध्ये आपण येथेच थांबूया. धन्यवाद.